श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत, फक्त फ्रंट भागाचं. ठीक आहे, तर सर्वात आधी फिनिशिंग बघून घ्या. चला तर सुरुवात करूया. तर आपण सर्वात आधी कटोरी जॉईंट करून घेऊयात. हे बघा, सरकी बाजूवरून आहे मेन फॅब्रिकची, त्याच्यावर ठेवून घेतली मी अस्तरची बाही. त्यानंतर आपल्याला आपली जी कटोरीचा गळ्याचा आकार असतो त्याच्यावर सर्वात आधी एक सारखा कपडा सोडत टीप टाकत घ्यायची. अस्तरवर टीप टाकताना सुद्धा एक सारखा कपडा सुटला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आणि अशा गळ्यावर थोडे थोडे अंतरावर कट मारून घ्यायचे. त्यानंतर आपली कटोरी अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि अस्तरच्या कटोरीवर टीप आली पाहिजे. 10 टीप म्हणतात त्याला. 10 टीप टाकल्यानंतर आपली कटोरी असो किंवा दुसरा पार्ट असो ते आतमध्ये सहजपणे फोल्ड होतो आणि फिनिशिंग टीप टाकायला मदत होते. तर वरतून मी फिनिशिंग टीप टाकून घेतली. त्यानंतर आता फक्त आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं. जेव्हा तुम्ही अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करता तेव्हा एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला, खालचं जे मेन फॅब्रिक आहे ते कुठे वळी वगैरे पडू द्यायची नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर हे बघा, मी शिल्लकचं फॅब्रिक होतं ते कट करून घेतलं आणि दोन्ही सुद्धा कटोरी अशा पद्धतीने तयार करून घेतल्या. आता कटोरीला टक्स टाकायचा. तर टक्स कसा टाकायचा ते बघा. आपण कटोरीसाठी किती कपडा वाढवलेला आहे, 1 इंच वाढवला का 1.5 इंच, 1.25 इंच, जेवढा तुम्ही कपडा वाढवलेला आहे तेवढा इथे टक्स टाकून घ्यायचा. ठीक आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला जेवढी कटोरी पाहिजे तेवढी इथे तयार होईल. त्यानंतर बघा, फिनिशिंग सोबत टक्स टाकायला टीप टाकायला अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आणि टीप टाकून घ्यायची. बघा, मागून सुद्धा फिनिशिंग सुंदर येते. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने टक्स टाकून घेतला. दोन्ही सुद्धा कटोऱ्या याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या. ठीक आहे. आता बघा, मेन फॅब्रिकची सरकी बाजू वरून आहे आणि त्याच्यावर ठेवून घेतलं मी अस्तर. ठीक आहे. आता आपल्याला आधी गळ्याच्या साईडने टीप टाकायची. कधी पण अस्तर जॉईन करताना एक सारखी टीप आली पाहिजे. अस्तर जॉईन करताना सुद्धा, म्हणजे 2 लाईन सोडून अगदी 3ऱ्या लाईनवर टीप आली पाहिजे अस्तरसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हे इथे मी टीप टाकून घेतली. शिल्लकचा कपडा आहे तो कटिंग करून घेतला. अशा पद्धतीने कट मारायचे, म्हणजे आपलं अस्तर सहजपणे आतमध्ये फोल्ड होतं, टीप टाकायला मदत होते. त्यानंतर अस्तरवर टीप टाकून घेतली आणि हे बघा, अस्तरवर टीप टाकल्यानंतर आपलं अस्तर आतमध्ये सहज फोल्ड होतं आणि फिनिशिंग टीप टाकायला मदत होते. हे बघा, फिनिशिंग टीप टाकायची आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं सगळीकडून. आणि काय करायचं, जे शिल्लकचा कपडा आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये कुठे अडचण आली तर कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करील. त्यानंतर आपले दोन्ही पार्ट अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे. आता बघा, बेल्ट. तर बेल्टसुद्धा एकसारखा आपल्याला तयार व्हायला पाहिजे, म्हणून काय करायचं, याचं समोरासमोर बेल्टाचे कपडे ठेवून घ्यायचे. म्हणजे बेल्टाचे जे आपलं कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर सरकी बाजू वरून आहे त्याच्यावर ठेवून घ्यायचं अस्तर. हे बघा, जेव्हा पण तुम्ही अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करता तर मेन फॅब्रिकची सरक्या बाजूवर आपलं अस्तर ठेवायचं असतं, कोणता सुद्धा पार्ट ठेवताना. त्यानंतर खालून मी टीप टाकत घेतली अशा पद्धतीने. हे बघा, परत एकदा आपल्याला काय करायचं, ही पट्टी फोल्ड करायची आणि बेल्ट पट्टीवर टीप येऊ द्यायची, अस्तरच्या, मेन फॅब्रिकच्या नाही, अस्तरच्या. त्यानंतर अस्तरची पट्टी अशी फोल्ड करायची आणि फिनिशिंग सोबत एक दाब देऊन टीप टाकून घ्यायची, म्हणजे एक सारखा कपडा सोडत. त्यानंतर बघा, शिल्लक फॅब्रिक होतं ते कट करून घेतलं. आता बघा, कटोरी जॉईन करायची. तर कटोरी जॉईन करताना 1/2 इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे, जे की मी तुम्हाला खडूने मार्जिन करून दाखवलं. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची घट्ट. आणि जेव्हा तुम्ही कटोरी जॉईन करता तेव्हा कोणताच पार्ट ओढायचा नाही, अगदी हलक्या हाताने जॉईन करायचं, म्हणजे खालचा सुद्धा पार्ट ओढायचा नाही आणि कटोरी सुद्धा ओढायची नाही. ठीक आहे. डबल टीप टाकून घ्यायची आहे तुम्हाला इथे.
फिनिशिंग सोबत काम करायचं असेल तर वेळ द्यावाच लागेल. त्यानंतर असे नखाने प्रेस करून घ्या. आणि आता इथे बघा थोडीशी कटोरी आपली शिल्लक झालेली आहे. हरकत नाही, तुमची सुद्धा झाली तर घाबरायचं नाही, कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने होतं. ज्यांना अनुभव आहे त्यांची सुद्धा होते, तुम्ही तर मग नवीन आहात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बेल्ट जॉईन करायचा. तर बेल्ट सुद्धा अर्धा इंच कपडा दाबत आपल्याला टिप टाकत घ्यायचा. जेव्हा पण तुम्ही अस्तर जॉईन झाल्यानंतर तुमचे शिवायची वेळ येते तेव्हा अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे की जे की आपण तेवढं मार्जिन सोडलेलंच असतं. हे बघा आपलं कटोरी झालेलं आहे. धन्यवाद.